नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। या योजनेमध्ये दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धापकाल योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। दिव्यांग बांधवांना 2500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केले जातात। 1 महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त 1000 रुपये जमा झालेले आहेत। नोव्हेंबर महिन्यामध्ये ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। शासन निर्णयामध्ये त्या संदर्भात अधिकची तरतूद केल्याचे दिसून येते। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मला तरी वाटतं की बाबा शासनाने ज्यांचे जे 1000 रुपये आहेत ते 1000 रुपये आणि आत्ता नोव्हेंबर महिन्याचे 2500 रुपये असे 3500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये द्यायला पाहिजे आणि उर्वरित जे लाभार्थी त्यांच्या खात्यामध्ये नियमित स्वरूपामध्ये 1500 रुपये जमा झाले पाहिजे। आता हे जरी सत्य असलं तरी सुद्धा लक्षात ठेवा, सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल आणि नोव्हेंबर असेल, या 3 महिन्याचा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। मी सुद्धा त्याविषयी माहिती घेतली, अभ्यास केली, तर या ठिकाणी स्पष्टपणे दिसलं की ऑक्टोबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे। लक्षात ठेवा, म्हणजे सप्टेंबर महिन्याची ऑक्टोबर महिन्याची तुलना जर आपण केली तर या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे। आता ही लाभार्थ्यांची संख्या कमी झाली की कमी केली हा महत्त्वाचा प्रश्न आहे। लाभार्थ्यांच्या माध्यमातून सर्व कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा केलेली आहेत। काही लाभार्थ्यांचे कागदपत्र जमा केले नाही म्हणून त्यांना बाद केलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही सुद्धा ते मान्य करतोय। ठीक आहे, काय लाभार्थ्यांना आम्ही वारंवार सांगून सुद्धा किंवा अनेक प्रशासनाच्या माध्यमातून शिबिर किंवा नोटीस किंवा परिपत्रक जाहीर करून सुद्धा लाभार्थ्यांनी ते कागदपत्र त्यांच्या तहसील कार्यालयामध्ये जमा न केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये जे काही ऑक्टोबरचे पैसे आहेत किंवा सप्टेंबर पैसे आहेत ते जमा झालेले नाही आहेत। लक्षात ठेवा, मग अशा परिस्थितीमध्ये ज्या लाभार्थ्यांनी सर्व काही गोष्टी क्लिअर करून कागदपत्र सादर करून त्यांना सुद्धा बाद केलेलं आहे। एक 4-4.5 हजार लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी कमी झालेली आहेत। आपल्याला जेव्हा आता माझ्यासारखे इतर लोक या योजनेवरती काम करतात किंवा माहिती घेतात तर त्यावेळेस त्यांना तो आकडा असतो, हा आकडा एक थोड्याफार प्रमाणामध्ये वर खाली दिसतो म्हणून ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। पण मी माहिती घेतली असता लाभार्थ्यांची नवीन एंट्रीसुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये होते। त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी करणं आणि नवीन एंट्री करणं हे जर सम लेवलला जर असतील तर आपण शांत बसणं बरोबर नाही आहे। लाभार्थ्यांची संख्या कमी होणं, लाभार्थ्यांची संख्या ॲड होणं याचा जर प्रमाणाचा जर अभ्यास जर आपण केला तर लाभार्थ्यांची संख्या कमी होताना जास्त दिसते। कागदपत्र वगैरे क्लिअर आहेत तरी सुद्धा बाद केलं जात आहे। मग हे बाद का केलं जात आहे याचा अभ्यास प्रत्येकाने केलं पाहिजे। तुम्हाला सर्वांना माहीत आहे की सरकारला हे जे अनुदान आहे किंवा जो हप्ता आहे हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये देण्यासाठी खूप गोळाबेरीज करावी लागते। कारण मित्रांनो, यामध्ये खूप महत्त्वाची बाब समजून घेणं गरजेचं आहे। सामाजिक न्याय व विशेष विभागाचा अर्थ असा आहे की समाजातील विविध घटक, मग ते फक्त संजय गांधी किंवा दिव्यांग किंवा विधवा किंवा श्रावणबाळ किंवा वृद्धपकाल यांचाच समावेश याच्यामध्ये होत नाहीत। विविध अशा जाती आहेत की त्या जाती खूप कमी त्यांना वेटेज किंवा त्यांना दर्जा समजला जातो, खालचा दर्जा समजला जातो। अशा सर्व जातीच्या लोकांना सुद्धा विविध माध्यमातून त्यांना हे अनुदान दिलं जातं। सामाजिक व न्याय विशेष विभागाचा पैसा फक्त याच कॅटेगरीच्या लाभार्थ्यांना दिला जात नाहीत। विविध अशा योजना आहेत, त्या योजनांना सुद्धा याच विभागातून पैसे पुरवले जातात। लाडकी बहीण योजना जी आहे ही सुद्धा याच विभागाच्या धर्तीवर चालत असते किंवा बालसंगोपन योजना असेल याच धर्तीवरती चालत असते किंवा महाराष्ट्रातील जेवढेही वसतिगृह आहेत, अनुसूचित जाती जमातीचे जे वसतिगृह आहेत, या सर्व वसतिगृहांना सुद्धा पैसे याच पद्धतीने वापरले जातात किंवा अनेक ज्या खेडोपाडी ज्या वस्ती असतात किंवा गाव असतात त्यांचा विकास करायचा असेल, त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्यालासुद्धा याच विभागातून पैसे पुरले जातात। मग ह्या सगळ्या गोष्टी असताना निधीची कुठेतरी कमतरता पडते आणि ही निधीची कमतरता पडत असताना लाभार्थ्यांच्या बाबतीत कुठेतरी चुकीच्या पद्धतीचा निर्णय घेतला जातो। आता मी ते जाहीरपणे नाही सांगू शकत, पण समजणाऱ्याला इशारा काफी असतो, हे समजून घ्यायला काहीच हरकत नाही। तुमची संख्या कमी का केली जाते हे सर्व बाबींचा विचार करणं खूप गरजेचं आहे। म्हणून मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक सूचना करायची आहे, विनंती करायची आहे की बाबा तुमचं अनेक व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, पक्ष आहेत, संघटना आहेत, संस्था आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, तर त्यांना एक विनंती असेल की प्रत्येकाने आपापल्या तालुक्यातील, आपापल्या
जे काही मंडल सर्कल अधिकारी असतील, ग्रामपंचायत असेल, त्या ठिकाणच्या या लाभार्थ्यांची संख्या किंवा त्यांची नावं ही स्वतःकडे ठेवून तहसील कार्यालयामध्ये थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे. तिथे जाऊन येऊन आमच्या लाभार्थ्यांची संख्या कमी केले का, कोणता लाभार्थ्याचे कागदपत्र देऊन सुद्धा त्याला बाहेर टाकलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण 4,500 लाभार्थ्यांची संख्या कमी होते याचा अर्थ कुठेतरी प्रॉब्लेम आहे. आणि भविष्यामध्ये तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडू नये यासाठी प्रत्येकाने 1-2 महिन्यामध्ये तरी तहसील कार्यालयामध्ये व्हिजिट दिली पाहिजे. बाबा सर माझं ओके आहे का, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, या सगळ्या गोष्टी. आता तुम्ही सांगाल सर आम्ही दिव्यांग आहोत, मला जाणं शक्य नाही, आम्ही विधवा महिला आहोत, आम्हाला जाणं शक्य नाही आहे, किंवा खर्चिक गोष्ट आहे, तहसील कार्यालय आमच्यापासून खूप दूर आहे. पण मित्रांनो, थोडंसं आपल्याला जागरूक राहून आपल्या योजनेवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण जे काही लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे त्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यामागे कोणत्याही प्रकारचं रिझन समोर येत नाही, लक्षात ठेवा. आता 1,000 रुपयाचा जो विषय आहे, लक्षात ठेवा, तो 1,000 रुपयाचा विषय सहज पद्धतीने राज्य सरकारला मार्गे लावता आला असता. पण मग सरकारने असं का केलंय? अरे त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, आधार कार्ड UDID लिंक आहे, या सगळ्या गोष्टी क्लिअर असताना सुद्धा तुम्ही त्यांचे पैसे थांबवले. का थांबवले हा प्रश्नचिन्ह आहे, लक्षात ठेवा. असं नाही करायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की जे थकीत अनुदान आहे हा किती मोठा विषय आहे. राज्य सरकार त्याच्यावरती प्रशब्दसुद्धा काढायला तयार नाही आहेत. मग हे पैसे तुम्हाला मिळणारच नाही का? हे शक्यतो खूप मोठी अडचण आहे हे थकीत अनुदान मिळण्यासाठी. मी नेहमी कमेंट्समध्ये ते उत्तर देतो की अनुदान मिळणं खूप अवघड आहे. मग सरकार अशा लाभार्थ्यांची संख्या कमी करून पैशांची जमवाजमव किंवा गोळाबेरीज करतंय का, हा अतिशय महत्त्वाची बाब आहे. या ठिकाणी मला जे काही सांगायचं आहे हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुमचं सर्व काही ओके असून सुद्धा जर तुमचा लाभ बंद होत असेल तर तुम्ही नुसत्या आमच्यासारख्यांच्या व्हिडिओ बघून शांत बसू नका. तहसील कार्यालयामध्ये गेलं पाहिजे. माझा लाभ यापूर्वी येत होता, आता येत नाही, त्याचं नेमकं कारण काय आहे हे कारणसुद्धा त्यांच्या डेस्कवरती सगळं कळतंय. तर तिथे जाऊन ती माहिती घेतली पाहिजे. आणि थोडंसं आपलंही वजन पाहिजे त्या तहसील कार्यालयामध्ये, का बाबा ही लोकं आहेत, ही लोकं एकजूट आहेत, आपण त्यांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला नाही पाहिजे. मी तुम्हाला का सांगतो माहिती आहे का, अनेक लाभार्थ्यांशी मी बोललोय, त्यांनी कागदपत्र देऊन सुद्धा त्यांचं अनुदान बंद झालेलं आहे. म्हणजे वाईट वाटतं त्या गोष्टीचं, का बाबा सगळं काही ओके असताना अचानक अनुदान बंद, काय म्हणजे चुकीच्या पद्धतीने चाललंय सगळं. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अनुदान हे त्यांच्या हक्काचं आहे आणि ते त्यांना मिळालं पाहिजे. तर तुमच्या बाबतीत सुद्धा असा काही गोष्टी घडू नये यासाठी तुम्ही सतर्क राहावं, यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे. कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेगळी काही माहिती मिळाली नसेल, पण इतर लोकांच्या सारखं सुद्धा मी सांगत नाही की बाबा आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, 6,000 येतील, 3,500 येतील, रात्री येतील, सकाळी येतील, ह्या त्या गोष्टी मी सांगत नाही. काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न असतोय आणि त्याच उद्देशाने ही सुद्धा व्हिडिओ आहे. ही व्हिडिओ बारीक समजून घेतली तर भविष्यासाठी चांगली असणार आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला बारीक गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला भविष्यामध्ये कंटिन्यू अनुदान घ्यायचं आहे. त्यामुळे ही व्हिडिओ आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा, नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.